सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणत्याही बँक, व्यक्ती किंवा संस्थेकडनं कर्ज घेण्याचा बिलकुल विचार करू नका. जोडीदाराकडनं तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल. आज कुटुंबामध्ये मान सन्मान वाढेल. रात्री तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाला तुम्ही जाऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि तरच तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची जास्त धावपळ होईल. व्यवसायाला गती देण्यासाठी नवीन माध्यमांचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. जर तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तर मन मोकळ्यापणानं तुम्ही तो करा. भविष्यामध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल. लाईफ पार्टनरसोबत तुम्ही फिरायला जाल. तुम्ही आज एखादी भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फालतू खर्च करणं टाळावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती ही अडचणीची होईल. मुलांकडून काही चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. भावाच्या तब्येतीबद्दल तुम्ही आज थोडे चिंतेमध्ये राहाल. कुटुंबातील मोठ्यांसाठी तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी मेहनत केल्यानं फायदा होईल. मुलांवरील विश्वास तुमचा दृढ राहील. आईचं प्रेम मिळण्याची आज तुम्हाला दाट शक्यता आहे. चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे तुम्ही खर्च करू शकता. कुटुंबातील सदस्यांना आज तुमची काळजी वाटेल. पालकांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते. मित्रांशी संबंधित काही समस्या असतील तर त्या आज सोडवल्या जातील. तुम्हाला एखाद्या मित्राची मदत करावी लागेल. आज घरातील वाद संपतील. आर्थिक परिस्थितीमुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भामध्ये काही प्रवास करावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या नोकरीमध्ये शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल, कारण शत्रू आज तुमच्याविषयी कट रचतील. कायदेशीर वाद जर काही तुमचे चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. तुमच्या घराच्या दैनंदिन गरजांसाठी काही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला आज जास्तीचे पैसे खर्च करावे लागतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढलेली दिसेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. आज कुटुंबातील विवाह सोहळा जर असेल तर तो पार पडून जाईल, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. एखाद्या कामामध्ये पैसे गुंतवावे लागतील. तुमचा हक्क आणि संपत्ती वाढू शकते. जोडीदाराशी काही मतभेद तुमचे होऊ शकतात, परंतु ते तुम्ही सामोपचाराने मिटवावेत असा आमचा सल्ला राहील. नोकरीसाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्रीगणेशजी सांगतात की आज तुमचं मन काही अडथळ्यांनी त्रस्त राहील. व्यवसायासाठी केलेलं काम बिघडू शकतं. कुटुंबामध्ये काही मतभेद होऊ शकतात. तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. कौटुंबिक वाद ज्येष्ठांच्या सल्ल्यानं संपतील. नोकरदार लोकांना बढती मिळेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही खेळण्यामध्ये वेळ घालवाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि तुळशीला दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये ज्ञान आणि परोपकाराची भावना विकसित होईल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. पोटाशी संबंधित काही समस्या आज तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरती तुम्ही सावधगिरी बाळगा. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आळस सोडून तुम्हाला पुढे जावं लागेल. तुम्हाला आज कामामध्ये यश मिळेल. तुमच्या जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये ज्ञान आणि परोपकाराची भावना विकसित होईल. काही सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाशी काही संबंधित समस्या असतील तर त्या तुम्हाला जाणवतील. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला आळस सोडावा लागेल. जोडीदाराकडनं आज तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा शोध तुम्ही घ्याल. मर्यादित गरजांनुसार पैसा तुम्ही खर्च कराल. आर्थिक परिस्थितीमुळे तुमच्या अडचणी वाढतील. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळच्या माणसांपासून सावध राहा. या काळामध्ये प्रवास घडतील. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमची होणारी कामं होताना दिसत आहेत. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांसंबंधित काही वाद असतील तर ते दीर्घकाळ चालू राहतील. कुटुंबातील सर्व सदस्य आज आनंदी राहतील. कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आजचा दिवस तुमचा आनंदात जाईल. आज नवीन मित्रमंडळी तुम्हाला तयार होतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. आम्ही देखील त्याचा नक्कीच उत्तर देण्याचं, त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.